श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। आग्रा रोडवरील प्राचीन श्रीराम मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। भाजप स्थापना दिनानिमित्त भाजप जिल्हा कार्यालय तसेच आमदार संपर्क कार्यालय येथे करण्यात आले ध्वजारोहण। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार राघवेंद्र बदाने यांनी केली पाहणी। साक्री रोडवरील कृषीनगर व दक्षता पोलीस सोसायटी येथील नागरिकांची पाण्यासाठी होते वणवण। आणि गुरुशिष्य स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील आग्रा रोडवरील प्राचीन श्रीराम मंदिर येथे श्रीराम नवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले। यावेळी फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। धुळे शहरातील जुन्या आग्रा रोडवरील प्राचीन श्रीराम मंदिर येथे श्रीराम नवमी निमित्त आठवडाभरापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। रविवारी श्रीराम नवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी श्री पवनपुत्र हनुमान मित्र मंडळाच्या वतीने साबुदाणा खिचडी व केळीचा प्रसाद भक्तांना वाटप करण्यात आला। या प्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, डॉक्टर सुशील महाजन, हिलाल माळी, गोरख पाटील, राम कानडे, श्याम कानडे, लाला चौधरी, राहुल जगताप, नाना गवळी, कल्पेश चौधरी, जगदीश साळुंके, राजू नाना, बंडू पाटील, वसंत चौधरी, राजू लहामगे, प्रल्हाद शिंदे यांच्यासह पवनपुत्र ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आज धुळे शहरामध्ये राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। राम जन्मोत्सव म्हटला म्हणजे हा संपूर्ण भारतातला हिंदू धर्मातील सर्व लोकांचा सण, प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस। या जन्मदिवसाच्या औचित्य साधून पवन ग्रुपच्या वतीने 8व्या वर्ष हे आमचं चालू आहे। सालाबादाप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलेल्या भाविकांना केळी, साबुदाण्याची खिचडी, महाप्रसाद वाटप करत असतो। या अनुषंगाने आम्हाला प्रेरणा देणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेब राजवती कदमबांडे साहेब, तसेच सुशीलजी महाजन साहेब, बंटीजी घुगरी, राहुल शेठ जगताप, नाना गवळी, कल्पेशजी चौधरी व इतर सर्व मान्यवरांचा आम्ही आभार मानतो। त्यांच्या माध्यमातून व पवन ग्रुपचे आमचे अध्यक्ष राम कानडे, उपाध्यक्ष जगदीश सरोदे पैलवान, आमच्या ग्रुपचे सर्व सदस्य राजू नाना लांबगे असतील, कैलास भाऊ असतील, अशोक भाऊ असतील, बंडू नाना पाटील, श्याम कानडे, वसंतप्पा चौधरी, राजू नाना लांबगे, शिंदे साहेब, प्रल्हाद शिंदे व सर्व आमचे पवन ग्रुपचे पदाधिकारी यांच्या वतीने हा उत्सव या धुळे महानगरीमध्ये मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने साजरा होत असतो। आलेल्या सर्व भाविकांना जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय जय श्रीराम। भाजप स्थापना दिनानिमित्त 40,000 रोडवरील भाजप जिल्हा संपर्क कार्यालय तसेच आमदार अनुप अग्रवाल यांचे आमदार संपर्क कार्यालय येथे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी श्रीराम नवमी निमित्त प्रतिमा पूजनही करण्यात आले। धुळे शहरातील 40गाव चौफुली जवळ असलेल्या भाजप जिल्हा कार्यालय येथे भाजप स्थापना दिनानिमित्त आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करीत भाजप स्थापना दिवस साजरा करण्यात आला। तसेच श्रीराम नवमी निमित्त प्रभू श्रीरामच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्याचप्रमाणे भाजप स्थापना दिनानिमित्त मालेगाव रोडवरील शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालय येथे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे व माजी महापौर जयश्री आयराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करीत श्रीराम नवमी निमित्त श्रीराम प्रभूंची प्रतिमा पूजन करीत अभिवादन करण्यात आले। यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, डॉक्टर सुशील महाजन, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, संजय बोरसे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर जयश्री आयराव, भाजप युवा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, ज्येष्ठ भाजपचे नेते विजय पाचपूरकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस रामनवमीच्या लाख शुभेच्छा देतो। आज 45 वर्षाचा दीर्घ प्रवास भारतीय जनता पार्टी या जनसंघापासून तर भारतीय जनता पार्टीपर्यंत चा जो प्रवास आहे हा अत्यंत लाखीचा आणि जिगरीचा प्रवास होता। 2 खासदारचे आज भारतीय जनता पार्टी सत्तेवर बसली आहे। गेल्या 10 वर्षापासून आणि आता हा परत 5 वर्षाचा कालावधी असा भारतीय जनता पार्टीने या देशासाठी केलेला विकासाचा काम जे 75 वर्षात
कोणालाच जमलं नाही. आणीबाणी असेल किंवा बाकी ज्या काही गोष्टी या भारतात झाल्या त्या अत्यंत दुर्दैवी होत्या. या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाबासाहेबांनी लिहिलेली घटना, त्या घटनेवर खऱ्या अर्थाने चालणारा भारतातला परिवार. प्रभू श्रीरामचंद्र आई शबरी, माता शबरीकडे त्या ठिकाणी त्यांच्या कुटियेत गेले, कारण की त्यांना आईचे दर्शन त्या ठिकाणी, त्यांना माता शबरी आपल्या मात्यासारखी वाटत होती. आजपर्यंत काँग्रेसने राज्य केलं, परंतु कधीच छोट्या घटकांविषयी कधी विचार केला. प्रभू श्रीरामचंद्राला आई वाटणारी शबरी माता भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी दलित समाजातील माता आई समान आहे. म्हणूनच भारतीय जनता पार्टीने या देशाचं सर्वोच्च पद एक आदिवासी दिलेलं आहे. बाबासाहेबांच्या घटनेविषयी कायम काँग्रेसने या ठिकाणी राजकारण केलं, परंतु कधीच बाबासाहेबच्या कुठल्या जाणीवाला त्या ठिकाणी त्यांनी मोठं पद दिलं नाही. परंतु भारतीय जनता पार्टीने त्या घटनेचा सन्मान करत राम गोविंदसारखा त्या ठिकाणी एक दलित आमचा बांधव त्या ठिकाणी राष्ट्रपती. कायम काँग्रेसने इतके वर्ष समाजामध्ये भांडणं लावले आणि सत्तेचं राजकारण केलं. हिंदू मुस्लिमांचे भांडणं लावले, परंतु कधीच कुठल्या मुस्लिम बांधवाला त्या ठिकाणी पद दिलं नाही. भारतीय जनता पार्टीने अब्दुल कलाम यांच्या माध्यमातून एक मुस्लिम बांधव या देशाचा राष्ट्रपती सर्वोच्च पदावर. म्हणून भारतीय जनता पार्टी ही सबका साथ सबका विकास करणारी पार्टी आहे. आम्ही तिसऱ्या पिढीत काम करत आहोत. जनसंघाच्या स्थापनापासून तर आजपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये एकनिष्ठेने काम करणारे धुळे शहरातील अनेको कार्यकर्ते जे काही दिवंगत झाले असतील, जे आज आहेत, या सर्वांना मनापासून नमन करतो. आज त्यांनी लावलेलं वृक्ष आज वृक्षात रूपांतर झालेलं आहे. म्हणूनच सर्व धुळेकर नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि रामनवमीच्या शुभेच्छा देतो. जय श्री. धुळे तालुक्यासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार राघवेंद्र बदाने यांनी शिष्टमंडळासह पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. गेल्या 2-3 दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यासह जिल्ह्यातल्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नुकसानग्रस्त भागांची ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने यांनी शिष्टमंडळासह पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तालुक्यातील नेर, देऊर, लामकानी, लोहगड, लोणखिडी, अकलाड, मोराणे, उभंड, नादरे, बधाने, चिरडाणे यांच्यासह विविध गावातील शेतकऱ्यांचे ज्वारी, गहू, बाजरी, शेवगा, पपई आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर गावांच्या शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन आमदार राघवेंद्र बदाने यांनी पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, माजी कृषी सभापती अरविंद जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शंकर खलाने, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, अजय माळी, संजय सैंदाने, मनीषा खलाने यांच्यासह पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे तालुक्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी व प्रशासनाच्या सगळ्या वतीने नुकसान भरपाईचा पाहणी दौरा केला. 3 तारखेला सायंकाळी धुळे जिल्ह्यामध्ये गारपीट पावसासह मोठ्या प्रमाणात वादळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान तिथं झालेलं आपल्याला दिसून येतं. आज शेतकऱ्याला तोंडाशी आलेला घास हा निसर्गाच्या कोपामुळं तिथनं हिरावून गेलेला आहे. प्रत्येकाला याचं दुःख आहे आणि शेतकऱ्यांच्या वेदना बघितल्यानंतर त्या लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सर्वांनाच बघितल्यासुद्धा जात नाही अशा प्रकारची परिस्थिती आपल्या सगळ्यांवर आलेली आहे. आम्ही शासनाला, जिल्हाधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं. सर्व स्तरावर पंचनामे सरसकट लोकांचे, शेतकऱ्यांचे करण्यासाठी सर्व प्रशासनाला त्यांनी आदेश दिलेले आहेत. आज आमच्यासोबत तालुका कृषी अधिकारी आहे, तहसीलदार साहेब आहे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहे, जिल्हा परिषदचे कृषी अधिकारी आहे. सर्व प्रशासनाला सोबत घेऊन जिथं जिथं आम्हाला
भेट देता येईल त्या शेतकऱ्यांचं सांत्वनपर भेट आम्ही तिथं दिलेली आहे आणि शासनाला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हे पंचनामे उरकून शासनाकडं मदतीसाठी पाठपुरावा हा पुढच्या काळात केला जाईल आणि आपल्या सगळ्यांचीच मानसिकता आहे की शेतकऱ्यांना मदत ही मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी चांगल्या प्रकारचा पाठपुरावा झाला पाहिजे. त्याच्या पहिले पंचनामे करून कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये गैरसमज जे पसरवले जात आहेत की आम्ही पीक विमा भरला नाही आहे, आमची पीक पाणी लागलेलं नाही आहे, जरी लागले नसेल तरी सरसकट पंचनाम्याचे आदेश हे शासन स्तरावर त्यांना प्राप्त झालेले आणि आपण शेतकऱ्यांना आम्ही विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या मंडळ अधिकाऱ्यांना आपल्या तलाट्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे, कृषी मंडळ अधिकारी कृषी सहाय्यक यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपला पंचनामा आपल्या शेतामध्ये जाऊन करून घ्यायचा आहे. धुळे शहरातील साक्री रोडवरील कृषी नगर व दक्षता पोलीस गृहनिर्माण सोसायटीतील नागरिकांची पाण्याची समस्या त्वरित मिटवून परिसरातील नागरिकांना नागरिक सुविधा पुरवण्याची मागणी परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात आली आहे. धुळे शहरातील कृषीनगर व दक्षता पोलीस सहकारी गृहनिर्माण सोसायटी परिसरातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत असून महापालिकेने याकडे लक्ष देऊन पाण्यासह मूलभूत सुविधा पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील साक्री रोड भागातील कृषीनगर व दक्षता पोलीस सोसायटीत राहणाऱ्या स्त्रियांना भर उन्हात अर्धा ते 1 किलोमीटर पाण्यासाठी वणवण करून फिरण्याची वेळ आली आहे. या भागातील नागरिकांनी वारंवार धुळे महानगरपालिका प्रशासनास निवेदन देऊन देखील या भागातील लोकांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे. या भागात 4 ते 5 दिवसाआड पाणी सोडण्यात येते व ते देखील मध्यरात्री 1-2 वाजेच्या सुमारास सोडण्यात येते. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून मनपा प्रशासनाने नागरिकांची गैरसोय दूर करून नागरी सुविधा पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी आशा वाघ, बेबी महाजन, संगीता चव्हाण, मनीषा शिरसाट, कासूबाई ऐरे, अनिता राजपूत, मंगल जगताप, सुनीता सोनवणे, मनीषा शिरसाट, उषा ऐरे, कल्पना शिरसाट, शीतल सोनकांबळे, कल्पना पोद्दार, शोभा सूर्यवंशी, मंगल जाधव आदी उपस्थित होते. रहिवासी आहे. माझं नाव कासूबाई जितेंद्र आयरे आहे. आमच्या कॉलनीत पाण्याची मोठी समस्या आहे. पाणी येत नाही. रात्री 12-3 असे वाजतात. आम्हाला नेहमी हा त्रास आहे. त्या आम्ही नेहमी विहिरीचं पाणी हाताने शेंदून काढतो. त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची टंचाई आहे. आम्ही वारंवार अर्ज वगैरे देऊन महानगरपालिकेला कोणीच दखल घेत नाही. अशी आम्ही गणच वेळ केले अर्ज वगैरे. आमचा रोड खराब आहे. परत पाण्याची खूप टंचाई आहे. सगळ्या महिला त्रास्त होतात. आणि एप्रिल महिन्यात अजिबात पाणी येत नाही. गडू पाणी येतं, पाणी खराब येतं, सगळं वास मारतं पाणी. त्याच्यामुळे आम्हाला डायरिया आजारी होण्याची शक्यता आहे. लहान मुलं आहेत आमच्या घरांमध्ये. काही झालं तर प्रशासन जबाबदार राहील. आम्ही दक्षता पोलीस सोसायटीमध्ये राहतो. आमच्या इथं पाण्याची खूपच मोठी समस्या आहे. विहिरीचं पाणी काढावं लागतं. रोड नाही, म्हणजे 30-40 वर्षे झाले आमचं कोणीच ऐकून घेत नाही. धुळे शहरातील गुरु शिष्य स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर नियमित वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून शहर वाहतूक शाखेने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. धुळे शहरातील गुरु शिष्य स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नेहमीचीच झाली आहे. या वाहतूक कोंडीला वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत. शहर वाहतूक शाखा फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे सदरचा रस्ता केव्हा मोकळा श्वास घेईल असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहे. शहरातील राजावाडे संशोधन मंडळाजवळील गुरु शिष्य स्मारक ते 12 पत्तर रस्त्यापर्यंत अनेक सरकारी कार्यालयांसह पोलीस ठाणे तसेच अनेक आस्थापने मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या भागात येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील लक्षणीय आहे. अशातच कामानिमित्त आलेल्या व नेहमीच्याच आस्थापनांच्या मालकांनी रस्त्यावर लावलेल्या वाहन तसेच रस्त्याचं अर्धवट झालेलं काम यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याची बाब निदर्शनास आले. त्यामुळे या वाहतूक कोंडीकडे वाहतूक प्रशासनाने लक्ष देऊन उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील 1 वर्षापासून सदर या 12 पत्तर म्हणजे धुळे महानगरपालिकेचे 12 पत्तर या रस्त्याचं काम चालू आहे. परंतु प्रशासन हे इतकं झोपलेलं आहे की 1 वर्षापासून या रस्त्याची डागडुजी करण्याचं कारण दाखवून इथं सामान्य नागरिकाला 20-25 मिनटं ट्रॅफिकच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. 20 मिनिटापासून शाळा सुटलेली आहे. शाळा सुटूनही ते मुलं गाडीत कशा प्रकारचे तुम्ही बघू शकता. कॅमेरापासून शाळेत अडकलेले. आता ते सकाळपासून शाळेत केला त्याच्याचे काही लोक रस्त्यावर गाड्या लावून प्रकारे मध्ये बाहेर लावून चालले जातात. त्यानंतर तहसील ऑफिसमध्ये जे काही लोक काम करण्यास येतात त्या लोकांपासूनही या रस्त्याला त्रास आहे. आजूबाजूचे अतिक्रमणधारक जे बिंदासपणे आपला व्यवसाय रस्त्यावर टाकतात
त्याच्यामुळे धुळेकर सामान्य नागरिकाला त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे आपल्या धुळेचं नाव खराब होते. जर प्रशासनाने तात्काळ येत्या 8 दिवसाच्या आत या ट्रॉफिकची दखल नाही घेतली तर येत्या काळात मोठ्या प्रमाणात धुळेकर नागरिकांमधून आंदोलन करण्याची याची नोंद घ्यावी. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आग्रा रोडवरील प्राचीन श्रीराम मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. भाजप स्थापना दिनानिमित्त भाजप जिल्हा कार्यालय तसेच आमदार संपर्क कार्यालय येथे करण्यात आले ध्वजारोहण. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार राघवेंद्र बदाने यांनी केली पाहणी. साक्री रोडवरील कृषीनगर व दक्षता पोलीस सोसायटी येथील नागरिकांची पाण्यासाठी होते वणवण. आणि गुरुशिष्य स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमी तर संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.